नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आणखीन एका व्हिडिओमध्ये. सुंदर अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे. तर माझे रेग्युलर व्हिडिओ येत नाही आहेत, रोज काय व्हिडिओ टाकायला जमत नाही, प्रॉब्लेमच तसा चालू आहे, त्यामुळे काय असं होत नाही आहे. लाईटचा इश्यू थोडासा चालू आहे, त्यामुळे माझे रेग्युलर व्हिडिओ येत नाही आहेत. आता बरीचशी कामं लाईटवरती असतात, त्यामुळे थोडंसं आहे ना प्रॉब्लेम येतो आहे व्हिडिओ वगैरे टाकायला. कारण की आता बघू लाईटचं काम कधी होतं आहे. आज रविवार आहे आणि सकाळीच आई दादा दोघेही आले होते आणि येताना आई शेवया घेऊन आले होते. तर आईच्या इथं शेवया बनवून भेटतात, तर त्या घेऊन आल्या होत्या. आता ते रात्री झोपले ही पाटण, पण आता सकाळी उठलं होतं ते काम करायचं ना, लाईटीचं जेसीबी भेटा ना, मग ते 2 वाजता येणार आहे जेसीबी. खांदून घ्यायची वाया. पहिली पण तशीच घेतलेले, का ते बांधकाम चालू येत ना, गाड्या वगैरे येतात, मग त्याने ती ब्रेक खराब झाली वाया. म्हणजे पाणी 3,000 गेले, पाणी 3 काम मंदिरामध्ये लागलं, पाणी आपल्या पाणी पाणी लागलं, कुठून घेतलंय तुम्ही पाणी? तिकडं पाणी घेतलं ना मागून. त्याचं काम तर बघू शकता आई आहे ना शेवया घेऊन आले होते आणि खूप छान अशा गव्हाच्या घेऊन आले होते बनवून. आणि आता नाश्त्याचं एक काम आणखीन माझं झालं होतं की नाश्त्याला बरं पडतं हे पटकन बनवायला. आता आमच्या इथं सोसायटीचे हे केबल आणि पाईप ठेवला होता, आमच्या साईडलाच प्रॉब्लेम होता, त्यामुळे इथे आमच्या इथे ठेवले होते. आता बघू 2 वाजेपर्यंत येतो बोलला होता जेसीबी, बघूया. आजी आल्याच्या नंतर आर्यनचे असे काही लाट करून घ्यायचं चालू होतं. त्याच्यानंतर आम्ही बराच वेळ गप्पा वगैरे मारल्या. काय त्याला मोठी बॉटल आणली बाबाने, तुला छोटी. अरे देवा, तू का नाही झाला बाबा सारखा? मग बाबा सारखा तो झालाय म्हणून त्याच्यावर जास्त जीव. आता इथे स्वयंपाकाला लागले होते मी आणि इथे इलायची बारीक करत होते साखर टाकून. असंच चालू आहे आई. 4-5 दिवस झाले हेच चालू आहे असं. झाडं बिडं लावू नको. म्हणून मी फुटका डबा दिला ना, चांगला डबा दिला, पोरांच्या हाताला लागला. होय ना, झाडच लावते आता त्याच्यात बोल पाडते. झाड लावलं की मी मधून द्या. पण त्याला बोल पाडलं मग काय करणार? त्याला दे मग एकदम प्लेट केला लागतं. मी म्हणतो ते तुम्ही डबा दिलेला चिरला तो पारा. म्हणजे भारी वास येतो ना, सण असल्यानं वाटतोय ना, सण असल्यानं वाटतोय ना. लाईट आले ना परत एकदा, मग बनवा काय जेवण नॉनव्हेज बनव. मला तर नाही ते पसंत. आता काय करायचं? ते म्हणलं आपण एखाद्या रात्रीचं राहायला गेलो तर ते गरम पाणी पिलं. आज जेवणामध्ये मी बटाट्याची भाजी आणि खीर बनवणार होते. लाईट नसल्यामुळे मसाला बनवता येत नव्हतं, तर हे म्हणलं सोपं आहे, पटकन होऊनही जाईन जेवण. आणि कधीतरी असं व्हेज पण बनलं पाहिजे, कारण की आमच्या घरामध्ये नॉनव्हेज जास्त प्रमाणामध्ये बनलं जातं आणि असं कुणी आल्याच्या नंतर तर मग नॉनव्हेजच बनतं स्पेशली. पण आज लाईट नसल्यामुळे म्हटलं चला व्हेज बनवूया, तर इथे खीर आणि बटाट्याची भाजी असं काय मेनू ठेवला होता. तर आज शेवयाची खीर बनवत होते मी. आता इलायची मी बारीक करून घेतली होती खलबत्त्यामध्ये, साखर थोडी टाकून, आणि ते तूप टाकलं होतं कढईमध्ये आणि तीही छान भाजून घेतली होती. त्यामध्ये छान असं लाल कलर येईपर्यंत चांगली होऊन दिली होती आणि त्याच्यानंतर लगेच काढून घेतली. आता इथे दूध चांगलं गरम झालं होतं, त्याच्यानंतर मी त्यामध्ये शेवई जी भाजून ठेवली होती ते त्यामध्ये ॲड केले आणि त्याच्यानंतरून लगेच ड्रायफ्रूट जे होते तेही मी बारीक करून घेतले होते, तेही त्यामध्ये ॲड केले. आता इथे इलायची पावडर जी बारीक केली होती ती मी त्यामध्ये ॲड केलेली आहे आणि त्याच्यानंतर लगेच साखरही ॲड केली होती. आता इथे मी बटाटे उकडून घेतले होते, तेच आता मी साल वगैरे काढून घेत होते. एका साईडला खीरही होत होती.
आत्ता मी बटाट्याची भाजीची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे, तरी पण आता शेअर करते. आता बटाट्याच्या भाजीसाठी मी इथे कांदा कट करून ठेवलेला होता, कोथिंबीर आणि हिरवी मिरची आणि कढीपत्ता. तर कढईमध्ये मी मोहरी जिरे दोन्ही टाकले होते तेलामध्ये आणि त्याच्यानंतरून कांदा, हिरवी मिरची आणि कढीपत्ता ॲड केला होता. आता कांदा थोडासा लाल होईपर्यंत ठेवला होता. त्याच्यानंतर हळद आणि मीठ ह्याच गोष्टी 2 टाकल्या होत्या आणि त्याच्यानंतर लगेच बटाटा ॲड केला होता. बटाट्याची भाजी खूप सिंपल बनते पण खूप टेस्टी बनते. आता मी नेहमी बनवत असते, मुलांना खूप जास्त आवडते, त्यामुळे एकदम झटपट बनते आणि खूप टेस्टीही बनते. आता बघू शकता भाजीही तयार झाली होती आणि खीरही तयार झाली होती माझी आणि इकडे लगेच मी चपात्या बनवायलाही घेतल्या होत्या. असे सगळे घरात एकत्र असले ना खूप छान वाटतं आणि आजचा दिवसही खूप छान गेला होता. आई दादाही 6 वाजेपर्यंत होते आणि आजचा दिवस कुठे गेला ते समजलं नाही. आता लाईटचं काम उद्यावरती गेलं होतं. आज रविवार असल्यामुळे ना JCP काही येणार नव्हता, उद्या सकाळी येणार होता आणि उद्याचाही दिवसभर जाणारच होतं कामामध्ये, कारण की त्याचंही बरंचसं काम होतं आणि त्याच्यामुळे म्हटलं आता बघू. आजचं तर काय असं आता 4-5 दिवस असंच काय चालू होतं, त्यामुळे आहे ना एक सवय होऊन गेल्यासारखी झाली होती. आता म्हटलं उद्याच्याला होईल काम. आता उद्या संध्याकाळी लाईट येणार होती. आता रुटीन बसायलाही थोडंसं वेळ जाणारच आहे, कारण की बरीचशी कामं सगळी पेंडिंग राहिल्यात आणि आता ते लाईट आल्याच्या नंतरच होणार आहेत, कारण की लाईट नसले की पाण्याचाही इश्यू होतो, त्यामुळे पाणी जपून वापरायला लागतं. आता इथं माझा स्वयंपाक सगळा कंप्लीट झाला होता आणि जेवायलाही बसलो होतं. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय.